स्वामी समर्थ। तर आज आहे मंगळवार, आमच्या तक्ष्मीचा वाढदिवस आणि आज सुंदर अशी रांगोळी मी काढलेली, वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं। आणि बर्थडेसाठी लागणारे जे केक आहेत ते मी स्वतः बनवलेले, एक बार्बीचा अशा प्रकारे बनवलेलं, त्याचबरोबर एक फालुदा केक बनवलेला, त्याची रेसिपी आणि डेकोरेशन मी तुमच्याबरोबर या अगोदरच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे। तुम्हाला जर आवड असेल तर जरूर हा ब्लॉग बघून झाल्यावर तो ब्लॉगसुद्धा बघा। श्री स्वामी समर्थ। सर्वांना नमस्कार। क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आहे आमच्या तक्ष्मीचा वाढदिवस। स्वामींच्या इकडे नमस्कार करून आता मी निघतोय। आम्हाला उशीर झालेला, केक वगैरे श्रिया सगळेजण खाली गेलेले। मी लेट ब्लॉग शूट करते, शूट होतोय ब्लॉग, तो तुम्हाला अगोदर बघायला मिळेल केकचा। आणि आता हा दुसरा ब्लॉग शूट करते तिच्या बड्डेचा। तर केकचं सेपरेट करते, आजच बनवले आहेत, म्हणजे काल बनवलेले ते आज तयार होतं, त्याचं पूर्ण डेकोरेशन श्रियाला घेऊन करते, त्यामुळे थोडं करायला लागतं आणि गरमी आहे त्यामुळे थोडं करायला लागतं, एकदम बाहेर पूर्ण नाही करू शकत। तर असं आहे आणि सगळं त्याच्यात घरातले काम। तर आता चल बघूया लक्ष्मीच्या बड्डेची काय तयारी आहे, काय बनवलं आहे, कसं काय तर त्यांच्या घरी साधारण 10 मिनिटाच्या अंतरावर, 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर गेट लागला तर अर्धा एक तासाच्या अंतरावर। चला जाऊया। बड्डे गर्ल, ए श्रिया तिथे काय करू नको, हे बघा बड्डे गर्ल, हाय कर कपडे घाल नवीन, जा चल तयारी कर, शिवू मस्त नवीन कपडे घाल ना। हे पाहुणे आली पण, हे तुझा नाक का घाला झाले। तर ही बघा, ही रूम मी दाखवायलाच विसरलेली आणि ते वॉर्डरोब। ही रूम मी त्या दिवशी ब्लॉग मध्ये दाखवलीच नाही। तू का रे त्या गाडीवर बसले, लांब न दाखवायची, काही पण नको बोलू। आणि त्यानंतर हा देवघर आणि प्लस पॉइंट म्हणजे आता इथे ब्लॅक दिसते पूर्ण, इकडे पूर्ण ग्रीनरी आहे, पूर्ण ग्रीनरी। सकाळी बघायला ठीक आहे, पूर्ण ग्रीनरी, पूर्ण ब्लॅक दिसते पण इकडे पूर्ण ग्रीनरी आहे। तर असं आहे आणि तर इथे आहे आपलं केक ठेवलं मी याच्यात खाली एक, आणि इथे याचं काढून ठेवलं कवर, कारण का कवर राहत नव्हता त्यामुळे। आणि इकडे पावभाजीला सुगंध सुटलेला आहे। तर ज्या मोठ्यावर पसारा, जितका मोठा होता तितका पसारा जास्त, मला असं वाटतं। असं कुछ आहे। जितका मोठा होता तितका पसारा जास्त। आणि आता ते लोक तयारी करतात, मुलं वगैरे आज। आणि श्रियाल बघू शकता, ये रे ये माझा गौंदूस, ये इकडे ये माझी पिला ये। हे बघ गाडी आई। आपला बाप्पा कुठे आहे? तर आम्ही 2-3 दिवस इथे वस्तीला होतो ना पूजेच्या वेळेला, तेव्हा श्रियालचं एकच काम होतं मंदिरात पूजा करायचं। आणि त्यांचं मंदिर एवढं सुंदर आहे ना, खरंच असं बसून मस्तपैकी पूजा करायची। मस्त वारा येतं आणि मोठी खिडकी असल्यामुळे ह्यांच्या घराचं ना सगळ्यात मोठं प्लस जे पॉईंट असतं ना, रडू नको थांब, ते म्हणजे यांचं ईशान्य दिशाला देवघर आलेलं आहे। म्हणजे ते मी त्यांना सांगितलं, इथे ते बेडरूम ठेवणार होते पण मी त्यांना सांगितलं इकडे किचन ठेवा, इथे ये आणि ते किचन ठेवा आणि इथेच देवघर ठेवा असं सांगितलं। तर ते त्यांनी ठेवलं आहे। आणि प्लस पॉईंट म्हणजे ह्यांच्या उत्तरेकडच्या दोन्ही, हा किचन आहे, बाजूला बेडरूम आहे, दोन्हीही विंडो आहेत ना उत्तरेकडच्या त्या मोठ्या आहेत। उत्तरेकडनं जितका वारा आपल्या घरात येईल, जितक्या आपल्या उत्तरेकडच्या खिडक्या मोठ्या असतील आणि आपला दरवाजा असेल उत्तरेकडे तर खूप चांगलं असतं, शुभ मानलं जातं। उत्तरेकडची जागा हलकी असावी, तिथे काही जड नसावं असं म्हणतात। तर हा बघा श्रियाल अजून केक कापायला घेतलं ना, अजून पाहुणेच आले नाहीत। तर आम्ही तोपर्यंत जरा गप्पा गोष्टी मारतोय, बहिणी वगैरे तुम्हाला दाखवते आणि मुलं आल्यावर मग गडबड सुरू होईल। बर्थडेला काय डेकोरेशन केले ते सुद्धा दाखवते थोड्या वेळात, त्या रूममध्ये केली। आणि
मला तर भारी वाटते इथे आल्यावर, खूप छान वाटतं. चला इथे लहान मुलांचा खूप दंगा चाललेला आणि खूप आवाज होता आणि आमचा मोठ्या माणसांचा सुद्धा, त्यामुळे मी म्यूट केला आवाज. आणि तुम्हाला सांगते इथे सगळ्यांची गडबड चालू होती. केक कधी बाहेर येतो आणि त्याचं कटिंग कधी होते, लहान मुलांना त्याचीच वाट बघत असतात. तर इथे बसलेले सगळेजण आणि श्रियालला सुद्धा बसवतो, पण श्रियाल बसायला तयार नव्हता. मग आखिर इंतजार खत्म हुआ और केक आ गया. तर केक आणल्यावर मुलं अशी नुसती त्या केककडे टकामका बघायला लागली. तक्ष्वी तुम्ही बघू शकता, तिला खूप आनंद झालेला. आणि हा तक्ष्वीच्या ड्रेसवर मॅचिंग कलरचाच केक बनवलेला मी. तर आमचं तेच चाललेलं सगळ्यांचं. आणि तर तुम्ही तक्ष्वी बघू शकता कशी श्रियालला खेळवत असते आणि श्रियाल तिच्यापासून लांब पळत असतो. असं काय असतं. ही तक्ष्वीची मोठी बहीण म्हणजे तिच्या काकाची मुलगी आणि गार्गी, आणि तक्ष्वी गार्गी आणि हा त्यांचा गीत, अशी यांची फॅमिलीची छोटी बच्ची कंपनी आहे. आणि मग आम्ही आरती ओवाळून घेतली. तर सगळ्यात अगोदर तिच्या आईने आरती ओवाळली, त्यानंतर मोठ्या बहिणीने, त्यानंतर तिच्या जावेनी, आणि मग मी आरती ओवाळली. आणि 5 जणी कंप्लीट करण्यासाठी इथे श्रावणीने आरती ओवाळली. तर आम्ही आरती ओवाळून घेतली. आपल्या संस्कृतीप्रमाणे वाढदिवसाच्या दिवशी आरती ओवाळायची असते. तर त्यानंतर ते कॅन्डल विझवत नाही, त्यामुळे आम्ही कॅन्डल आणलंच नव्हतं. आणि इथे आम्ही फोटोसुद्धा काढले सगळ्यांनी. तर विचार केला अगोदर केकच्या समोर सगळेजण फोटो काढूया आणि त्यानंतर केक कटिंग केला. श्रियालला पण दे ग माझा पोर. हे लक्ष्मीचे आजोबा आहेत, तर त्यांना सुद्धा केक भरवला. आणि त्यानंतर इथे आम्ही सगळ्यांना डिश भरल्या लहान मुलांना पहिले, कारण का सगळे लहान मुलं वाट बघत होती केक कधी मिळेल खायला. त्यानंतर जेवणामध्ये बनवलेली पावभाजी, तर पावभाजी सगळ्यांसाठी बनवलेली. इथे पावभाजीचं लगेच वाढायला सुरुवात केलेली. आणि त्यानंतर तर आता सगळे पाहुणे गेल्यात आणि गीत इथे बसले, मी इथे बसले. आम्ही आताच पावभाजी खाल्ली मस्तपैकी, दाबून नाही खाल्ली, मी थोडीच खाल्ली. गीतनी दाबून खाल्ली आहे पावभाजी. गीत कशी खाल्ली पावभाजी? किती पाव खाल्ले? 6 पाव खाल्ले बाबा. माझा हा ड्रेस मस्त आहे ना? आवडला तुला तक्ष्वी? आवडला? हा ड्रेस घाल जत्रेला घाला. तर आम्ही हा ड्रेस आणले तक्ष्वी. काका आवडला? तक्ष्वीला हा ड्रेस आणलेला आम्ही. आणि आता ठेवते भरून, पॅक करून ठेवते, ती घालेल जत्रेला. आणि काय रे केक कसं झालेलं? हा बघ कशी हावरी पोरा. मेकअप केले बर्थडे गल्ली जाम भारी मस्त. कालचा मेकअप बघा, 1 नंबर झालाय. तर इथे श्रियाल आणि तक्ष्वी गाणी ऐकत होती लहान मुलांच्या, त्यामुळे मला कॉपीराइट येईल, त्यामुळे इथे आवाज म्यूट केलेला. आमच्या निघायची तयारी होती, म्हणजे घरी निघायची. आणि आजचा हा ब्लॉग अशा प्रकारे तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तक्ष्वीच्या बड्डेचा ब्लॉग आम्ही खूप मजा केली. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे जरूर कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.